दरम्यान तुम्हाला काही सांगण्यात आलं होतं का, कोणाशी चर्चा झाली होती का, अथवा या आंदोलनासंदर्भात कोणाशी काही बोलणं झालं होतं का? नाही, आंदोलनाशिवाय विषय कुणाशी बोलणं झालं नाही. हे माझा माझाच निर्णय होता की मी उपोषण करणार. का तर माझ्या पतीला आता 16 महिने उलटून गेले तरी आम्हाला न्यायाची काहीच भूमिका नाही आहे आणि आम्हाला SIT CID साठी आम्ही उपोषणाचा मार्ग निवडला आहे. आपण अनेक वेळा मागणी केली होती, सरकारने केली होती किंवा आमच्या प्रकरणामध्ये CID असं किंवा SIT दाखल करा. हो, केली होती, पण त्यात काहीच आम्हाला अद्याप काहीच त्यांचा निर्णय आला नाही. मग आम्हाला जोपर्यंत SIT CID दाखल होत नाही तोपर्यंत आज आम्ही उठणारच नव्हतो. या संदर्भात खरं तर पुनर्तपासाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे मागच्या 2-3 आठवड्यापूर्वीच ठाणे गुन्हे शाखेचे जे यापूर्वीचे LCBचे प्रमुख होते ते याचा तपास करतायत आणि असं कळतं की तो तपास सुद्धा वेगानं होतोय. त्याची काही तुम्हाला माहिती मिळते का? आम्हाला त्याचं काहीच फॉलो नाही. मग आम्हाला उपोषणाची काय गरज लागली असती आम्हाला फॉलो असते तर. सानप आरोपीच्या दारात जाऊन त्यांना पकडू दिलेलं नाही. मग पोलिसांना आरोपी माहिती असतील ना, म्हणून तर मग ते SIT CID दाखल करू देत नाहीत. मग मात्र आम्हाला शेवट पर्याय म्हणून आम्ही उपोषणाचा पर्याय घेतला आहे आणि आम्हाला SIT CID दाखल करूनच द्यावा लागला आज त्यांना. पण या संदर्भामध्ये सुरेश दस असतील अथवा सुप्रिया सुळे असतील ते कायम तुमच्या संपर्कात आहेत. अगदी तुम्ही जी मागणी करताय हीच मागणी परवा मुख्यमंत्र्यांकडे स्वतः सुरेश दस यांनी सुद्धा केलेली आहे. तर त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं का, सुप्रिया सुळे किंवा सुरेश दस यांनी? ताईंनी दसाहेबांनी सांगितलं होतं की उपोषण थोडस स्थगित करून नंतर करा. तरी पण आम्हाला वाटलं काहीतरी पोलीस आम्हाला सांगतील, प्रशासन काहीतरी आम्हाला माहिती देईल. मात्र प्रशासनानं आम्हाला काहीच माहिती दिली नाही. मग शेवटचा टोकाचा निर्णय म्हणजे आम्ही हे उपोषणाचा घेतलेला आहे. आजचं तुमचं अल्टिमेटम होतं, काही पोलीस अधीक्षकांसोबत काही बोलणं झालं का तुमच्या उपोषणासंदर्भात काही? नाही, काहीच नाही. पोलीस तर आम्हाला पहिल्यापासून ते जे चोरमुले सर आहेत ज्यांच्याकडे तपास दिलता आपल्या साहेबांनी, नवनीत कावत साहेबांनी, ते 10 दिवस झालं म्हणजे रजेवर आहेत. मग आम्हाला तपास कोण सांगणार? साबळे सर त्यांच्या पद्धतीने करीत आहेत. मात्र आम्हाला त्यातून काहीच न्यायाची काहीच भूमिका नाही ना. किती दिवस आम्ही वाट बघायची? आता 1.5 वर्ष उलटून गेलेत ना. मग आता किती दिवस आम्ही न्यायासाठी वाट बघायची? चला प्रशासन देईल न्याय म्हणून आम्ही बसलात त्यांच्या आशेवर. मग प्रशासनाने इतकी आमची दिशाभूल केली आम्हाला वाटलंच नाही ना असं प्रशासन आमच्यासाठी धोकाबाजू निघल म्हणून. मग आता शेवटची भूमिका तर आमची उपोषणाची आहे, यात तर त्यांना मान्यच करावं लागेल. पण तुम्ही आता किती जण बसला, तुमच्या कुटुंबातले किती लोक आहेत आणि या संदर्भात प्रशासन कोणी तुमच्याशी संपर्क केला होता का? नाही, प्रशासनाचा आमचा कुणाचा संबंध नाही. आम्ही एक सामान्य आदमी, तर आमच्यासोबत कोण प्रशासन हे करणार? आम्ही सामान्य होत ना, आम्ही राजकीय नाहीत, काही नाही. आम्ही सामान्य होत, सामान्याला कोण न्याय देणार? म्हणून तर आम्हाला रस्त्यावर यावं लागलाय ना. त्या कुटुंबावर सहभाग आहे? आमच्या कुटुंबामध्ये माझे जाऊ, दीर, सासू सासरे, भाऊ, वडील, आई, बहिणी सगळेच आहेत सोबत. मात्र ताई आता नेमकं उपोषणाला सुरुवात केली, कधीपर्यंत चालणार आहे आणि जर सरकारनं नाही रिझल्ट चालली तर पुढची पावलं काय? डायरेक्ट बेमुदतच आहे. या पुढचे पावलाचं काहीच नाही. SIT CID स्थापन केली तरच मी इथून उठणार आहे, नाही तर मी उठणारच नाही. मग माझी बॉडीच परळीला जाईल. परळीला बी नाही, इथंच यांना हे करावं लागेल. मी सगळ्यांना सांगणार आहे ते सध्या घेऊन जाऊ नका म्हणून. का तर न्याय तरी पाहिजे, नाही तर मग मी तरी संपणार, एवढं होणार. आज अधिवेशनाला सुरुवात होतीये, काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मागणी आहे गृहमंत्री? माझी देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि आपले 2 उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि आपले पालकमंत्री बीड जिल्ह्याचे अजितदादा, त्यांना एवढीच मागणी आहे की आम्हाला तात्काळ SIT CID दाखल करून द्या. ते बी माझं उपोषण आहे तोपर्यंतच, नाहीतर मग मी तरी संपेल, नाही तर मग मला न्याय तरी भेटेल. दोन्हीपैकी एकच होणार आहे आता. कारण मी फार थकून गेले हे शासनचे दरवाजे ठोकून. तुम्ही भाऊ आहेत का? तुम्ही थोडा इकडे याच्यामध्ये फाईट करा. हे व्यवस्थित हे करा, पहिले बरं सेट करा व्यवस्थित. चला जरा